the point in chapter number 1, rotational dynamics, and that point is called as uniform circular motion and non-uniform circular motion. First of all, we discuss what is meant by uniform circular motion. Uniform circular motion is the motion of particle which performs circular path with a constant speed. म्हणजेच एखादा पार्टिकल कॉन्स्टंट स्पीड न सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर त्या पार्टिकलच्या मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणायचं. म्हणजेच इन यूसीएम स्पीड ऑफ द पार्टिकल इज कॉन्स्टंट. ओके, द एक्झाम्पल ऑफ द यूसीएम इज द मोशन ऑफ पार्टिकल इन ब्लेड ऑफ द फॅन. बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल काय सांगतोय बघा. आता समजा एक फॅन आहे, त्या फॅनचा स्विच तुम्ही जर ऑन केला तर सुरुवातीला त्या फॅनचे ब्लेड्स डिफरंट स्पीडनं रोटेट व्हायला स्टार्ट होते. आफ्टर सम टाइम ऑल द ब्लेड्स रोटेट्स विथ अ कॉन्स्टंट स्पीड. ॲट दॅट टाइम द पार्टिकल्स इन दॅट ब्लेड्स आर ऑल्सो revolves with a constant speed. Then the motion of that particle is called as uniform circular motion. फॅनचं बटन ऑन केल्यानंतर सुरुवातीला त्या पार्टिकलचं मोशन यूसीएम नसतं. आफ्टर सम टाइम दॅट ब्लेड्स रोटेट्स विथ कॉन्स्टंट स्पीड. ॲट दॅट टाइम द मोशन ऑफ द पार्टिकल्स इन दॅट ब्लेड is called as uniform circular motion. Okay, next point है particle repeats its path after equal interval of time. In uniform circular motion the particle repeats its path after equal interval of time. म्हणजेच आपण आता डिस्कस केलं आहे पार्टिकलचं जे स्पीड आहे ते स्पीड कसं आहे कॉन्स्टंट. स्पीड काय आहे कॉन्स्टंट. तर का कॉन्स्टंट स्पीड असेल तर हा पार्टिकल त्या कॉन्स्टंट स्पीडनं रिव्हॉल्व होऊन असा परत परत इथं आला. म्हणजे त्या पार्टिकलनं पर्टिक्युलर टाइम मध्ये एक रिव्होल्यूशन पूर्ण केला. स्पीड कॉन्स्टंट असल्या कारणाने त्या पार्टिकलनं दुसरं रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी पण तितकाच टाइम लागला. म्हणजेच इन यूसीएम पार्टिकल रिपीट इट्स पाथ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, नेक्स्ट पॉइंट इज direction of acceleration and tangential velocity is always perpendicular to each other. बघा, यूसीएम स्टडी करतोय आपण. हा सर्क्युलर पाथ आहे. दिस इज सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज द पोझिशन ऑफ द पार्टिकल. दिस इज द radius vector pointed in this direction. Radius vector. Okay, and this is the direction of tangential velocity and this is the direction of angular velocity. Okay, इथे बघा सर्क्युलर मोशन आहे आणि सर्क्युलर मोशन जर असेल तर तिथं ऍक्सेलरेशन असणार आहे. कारण इन सर्क्युलर मोशन वेलोसिटी चेंजेस कंटिन्युअसली. बघा, स्पीड कॉन्स्टंट असू शकतं पण वेलोसिटी कॉन्स्टंट असू शकत नाही. कारण पार्टिकलची पोझिशन बदलते. पार्टिकल इथं आहे, पार्टिकल जर इथं आला तर पार्टिकलची पोझिशन बदलली, टॅन्जन्शियल वेलोसिटीची डायरेक्शन काय झाली बदलली. ओके, म्हणजे यूसीएम मध्ये पर्टिक्युलरली यूसीएम मध्ये टॅन्जन्शियल वेलोसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असू शकते पण डायरेक्शन मात्र काय होते चेंजेस. अँड दॅट्स व्हाय वी कॅन से द वेलोसिटी ऑफ द पार्टिकल changes, and when the velocity of the particle changes then there is an acceleration produced, and that acceleration is called as radial acceleration. symbol आहे AR बार. बघा, वेलोसिटीची डायरेक्शन चेंज होते, टॅन्जन्शियल वेलोसिटीची डायरेक्शन काय होते चेंज होते. म्हणजे तिथे काय असणार आहे ऍक्सेलरेशन असणार आहे आणि त्याच ऍक्सेलरेशन आपण काय म्हणणार रॅडियल ऍक्सेलरेशन. सर्क्युलर मोशन असू दे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू दे किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू दे, सर्क्युलर मोशन आहे याचा अर्थ तिथे काय असणार आहे रॅडियल ऍक्सेलरेशन असणार. आता या रॅडियल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही कशी असणार आहे दिलेली आहे बघा इथं.
the direction of the acceleration is perpendicular to the direction of tangential velocity. या tangential velocity ला perpendicular म्हणजे इकडे असं हे काय असणार आहे बघा, radial acceleration ची डायरेक्शन असणार आहे आणि this radial acceleration is pointed towards the center of the circle. Okay, radial acceleration is along the radius and pointed towards center. That's why this radial acceleration is also called as centripetal acceleration. 11th standard आपण शिकलोय. The force acting on the particle which is along the radius towards the center, that force is called as centripetal force. Here acceleration is along the radius towards the center of the circle. Such acceleration is called as centripetal acceleration. Okay, the radial acceleration म्हणजेच काय असणार आहे, centripetal acceleration असणार आहे. The formula for radial acceleration is AR bar is equal to minus omega square r bar. This is the formula stands for radial acceleration. The magnitude of radial acceleration is AR is equal to r omega square. हा झाला स्केलर फॉर्म आणि हा झाला वेक्टर फॉर्म. ओके, इन वेक्टर फॉर्म the formula for radial acceleration is AR bar is equal to minus omega square cross r bar. Here negative sign indicates that radial acceleration and radius vector both are oppositely directed. Here we can show the direction of radial acceleration is in this direction and the direction of radius vector is in this direction. The direction of both these are oppositely directed and that's why negative sign is here. Okay, next point यामध्ये असं आहे, सर्क्युलर मोशन मध्ये पर्टिक्युलरली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये रॅडियल ऍक्सेलरेशन ची मॅग्निट्यूड ही काय असते, कॉन्स्टंट असते. रॅडियल ऍक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऑलवेज कॉन्स्टंट. लक्षात ठेवा. ओके, हे 4 पॉइंट तुम्हाला समजले असतील तर आपण आता पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आहे त्याच्या उलटाच, हे झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपण काय बघणार आहोत, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सोपं आहे पण थोडंसं लक्ष द्या इकडं. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन definition: the motion of the particle which performs circular path with a velocity with a speed which is changes continuously. बघा मी काय म्हणतो, एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतोय, सर्क्युलर पाथ फॉलो करत असताना त्या पार्टिकलची वेलोसिटी जर का कंटिन्युअसली चेंज होत असेल तर त्या पार्टिकलच्या मोशनला आपण काय म्हणणार, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्पीड ऑफ द पार्टिकल चेंजेस कंटिन्युअसली. In non-uniform circular motion, the speed of the particle changes continuously. Example काय, मगाचं एक्झाम्पल आहे फॅनचं एक्झाम्पल. इथं बघा, जेव्हा आपण फॅनचं स्विच ऑन करतो तेव्हा सुरुवातीला त्या फॅनचे ब्लेड्स स्लोली रोटेट होतात आणि हळूहळू काय होतं, त्याचं ब्लेडचं स्पीड काय होणार आहे, वाढत जातं. आफ्टर सम टाइम द स्पीड इज कॉन्स्टंट. पण सुरुवातीला त्या ब्लेडचं स्पीड इन्क्रीज होतं, त्या ब्लेडचं स्पीड हे चेंज होतं. ॲट दॅट टाइम द पार्टिकलचं स्पीड पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि तेव्हा त्या पार्टिकलच्या मोशनला आपण काय म्हणणार, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. किंवा त्या फॅनचं स्विच ऑफ केलं तुम्ही, फॅनचं स्विच ऑफ केल्यानंतर काय होईल बघा, त्या ब्लेडचं स्पीड पण काय होणार आहे, कमी होणार आहे. स्पीड चेंजेस, पार्टिकलचं स्पीड पण काय होणार, ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. ओके, at that time
the speed of the particle changes continuously, then the motion of that particle is called as non-uniform circular motion. Next, in non-uniform circular motion, particle does not repeats its path after equal interval of time. बघा इथे खूप महत्त्वाचं आहे, particle does not repeats its path. मागाचं एक्झाम्पल आपण घेतोय, पार्टिकल आहे, सर्क्युलर पाथ फॉलो करतो, बरोबर आहे, सर्क्युलर पाथ फॉलो करतो, पण पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करत असताना याचं स्पीड जे आहे ते स्पीड कॉन्स्टंट नहीं है, स्पीड इज नॉट कॉन्स्टंट, दिस कॉन्स्टंट स्पीड नहीं है, स्पीड चेंजेस कंटिन्युअसली. असं जर असेल, समजा त्या फॅनचं स्विच ऑन केला तुम्ही, तर सुरुवातीला काय होईल, हा पार्टिकल स्लोली रोटेट होईल, त्याला परत एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागेल, हळूहळू त्याचं स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे. स्पीड जसं वाढेल तसं तो पार्टिकल कमी वेळेमध्ये तिथे येणार परत परत, म्हणजे पहिल्या रिव्होल्यूशनला त्याला काहीतरी टाइम लागला, दुसऱ्या रिव्होल्यूशनला त्याला कमी टाइम लागला, म्हणजे प्रत्येक रिव्होल्यूशनला त्या पार्टिकलचं टाइम काय होतं, डिफरंट असतं. म्हणजे इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन particle does not repeat its path after equal interval of time. इक्वल इंटरवलला तो पार्टिकल आपला पाथ रिपीट करत नाही आहे, कारण त्याचं स्पीड काय होतंय, कंटिन्युअसली चेंज होते. ठीक. नाउ नेक्स्ट, इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन रेडियल एक्सेलरेशन इज देयर. मगाशी आपण बघितलं आहे, सर्क्युलर मोशन म्हणा, यूसीएम म्हणा किंवा नॉन यूसीएम म्हणा, इथं काय असणार आहे, रेडियल एक्सेलरेशन ही असतंच, रेडियल एक्सेलरेशन ही असतंच, सेम टुवर्ड्स द सेंटर. पण नॉन यूसीएम मध्ये रेडियल एक्सेलरेशन डज नॉट कॉन्स्टंट, रेडियल एक्सेलरेशन इज नॉट कॉन्स्टंट. मगाशी आपण डिस्कस केलं होतं, इन यूसीएम रेडियल एक्सेलरेशन कॉन्स्टंट, but in non-UCM radial acceleration is not constant. Okay, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते. पुढं आता लक्ष द्या, असं पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतो विथ डिफरंट स्पीड, स्पीड ऑफ द पार्टिकल चेंजेस कंटिन्युअसली. ओके, बट या केसमध्ये बघा, velocity of the particle directed in this direction. At this position, the direction of linear velocity, or we can say the direction of tangential velocity, is directed towards this direction. या velocity आपण काय म्हणणार आहोत, tangential velocity. या पोझिशनला पार्टिकलची tangential velocity काय असणार आहे, या डायरेक्शनला असणार आहे. पार्टिकलची पोझिशन बदलली, इथं आली, तर या पोझिशनला पार्टिकलची टँजेन्शियल वेलोसिटी या डायरेक्शनला पॉइंटेड असणार. म्हणजे या केसमध्ये बघा, नॉन यूसीएम मध्ये वेलोसिटी ऑफ द पार्टिकल चेंजेस कंटिन्युअसली. कोणती वेलोसिटी आहे, टँजेन्शियल वेलोसिटी. इफ देयर इज अ चेंज इन टँजेन्शियल वेलोसिटी, acceleration will be there, and that acceleration is called as tangential acceleration, and that acceleration is called as tangential acceleration. symbol आहे at bar. बघा, tangential velocity चेंज झाल्यामुळे तिथे काय असणार आहे, tangential acceleration प्रोड्यूस होणार आहे. यूसीएम मध्ये काय होतं, यूसीएम मध्ये tangential velocity ची मॅग्निट्यूड सेम होती. नॉन यूसीएम मध्ये काय आहे, टँजेन्शियल वेलोसिटीची मॅग्निट्यूड पण काय होते, चेंज होते, कारण स्पीड चेंज होते ना, कंटिन्युअसली जर स्पीड चेंज झालं तर मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल वेलोसिटी आल्सो चेंजेस. व्हेन द मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल वेलोसिटी चेंजेस, then there will be a acceleration, and that acceleration is called as tangential acceleration. And the direction of this tangential acceleration is, या tangential acceleration direction कशी असणार आहे, दोन केसेस आहेत त्यामध्ये. समजा
या पार्टिकल स्पीड चेंज होते, पण कसं चेंज होतंय, याच पार्टिकल स्पीड इन्क्रीज होत असेल तेव्हा टँजेन्शियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन ही अशी असते, टुवर्ड्स दी डायरेक्शन ऑफ टँजेन्शियल वेलोसिटी. आणि जर का या पार्टिकलचं स्पीड कंटिन्युअसली डिक्रीज होते, स्पीड कमी होते, तेव्हा त्या पार्टिकलचं जे काही टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असणार आहे, त्या टँजेन्शियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन अवे फ्रॉम दी डायरेक्शन ऑफ टँजेन्शियल वेलोसिटी असते, म्हणजे या डायरेक्शन. AT bar pointed in this direction when the speed of that particle decreases, and AT bar is pointed in this direction when the speed of the particle increases. Speed increases, AT bar. Speed decreases, AT bar direction. मस्त आहे. नेक्स्ट केस याच्यामध्ये टँजेन्शियल ॲक्सेलरेशन नंतर लक्ष द्या, सर्क्युलर पाथ, center of the circle. This is the direction of radius vector. R bar means what? Particle is at this position. This is the direction of tangential velocity. Okay. As we know, the magnitude of tangential velocity is changes in non-uniform circular motion. Then the magnitude of angular velocity is also changes. बघा, कारण आपण tangential velocity आणि angular velocity याचं रिलेशन स्टडी केलेलं आहे. v = r ओमेगा. यामध्ये जर का velocityची मॅग्निट्यूड चेंज झाली तर ऑब्वियसली काय होणार आहे, angular velocityची मॅग्निट्यूड पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. सर्क्युलर मोशन मध्ये रॅडियस वेक्टरची मॅग्निट्यूड चेंज होत नसते. The magnitude of radius vector is constant. Direction changes, but magnitude same. But in non-uniform circular motion, velocity ची magnitude पण काय होते, change होते. And that's why the magnitude of angular velocity also changes. And if a magnitude of angular velocity changes, then there is a angular acceleration. Will be produced. बघा, angular velocity ची मॅग्निट्यूड जर चेंज झाली तर तिथे काय होणार आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे. मगाशी काय होतं, टँजेन्शियल वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाली, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झालं. आता टँजेन्शियल वेलोसिटीची मॅग्निट्यूड मुळे अँग्युलर वेलोसिटीची मॅग्निट्यूड काय झाली, चेंज झाली, आणि म्हणून इथं अँग्युलर ॲक्सेलरेशन पण प्रोड्यूस झालेलं आहे. आता या केसमध्ये बघा, या केसमध्ये समजा हा सर्क्युलर पाथ आहे, पार्टिकल अँटीक्लॉकवाइज सेन्स मध्ये परफॉर्म करते पाथ. अकॉर्डिंग टू द राइट हँड थंब रूल, curve finger shows the sense of rotation, upstretched thumb shows the direction of angular velocity. Means in this direction there is the angular velocity. Okay, हे आपल्याला माहिती आहे. हा पार्टिकल असा रोटेट होतो, असा सर्क्युलेट होतो, बरोबर. आता या केसमध्ये अँग्युलर वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज होते, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, म्हणजेच इथं अँग्युलर ॲक्सेलरेशन असणार आहे. मग या अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन काय असणार आहे. ओके, तर मला सांगतच, समजा या पार्टिकलचं स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीज होत असेल, या पार्टिकलचं स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीज होत असेल, तर तेव्हा त्या पार्टिकलच्या अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असणार आहे, टुवर्ड्स दी ओमेगा बार. आणि
जेव्हा या पार्टिकलचं स्पीड कंटिन्युअसली कमी होत असेल, डिक्रीज होत असेल, तेव्हा त्या पार्टिकलचं जे ऍक्सिलरेशन असणार आहे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, अवे फ्रॉम दी डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. कळते का बघा, अल्फा बारचे डायरेक्शन या डायरेक्शन कधी असणार आहे, if the speed of that particle decreases, then the direction of angular acceleration is in this direction, and if the speed of that particle increases, then the direction of angular acceleration is in this direction. Okay, हे झालं तुमचं अँटी क्लॉकवाइज सेन्स मॅटर मध्ये. समजा अजून एक एक्झाम्पल घेऊया. अजून एक, हा एक सर्क्युलर पाथ आहे आणि राइट हँड थंब रूलर्स फक्त मी काय करतो, हा असा पकडला मी थंब. ओके, कर्व फिंगर शोज सेन्स ऑफ रोटेशन. म्हणजे समजा पार्टिकल हा क्लॉकवाइज सेन्स मध्ये रिव्हॉल्व होत असेल तर तेव्हा अपस्ट्रेच थंब काय डिनोट करतो, डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी. दिस इज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी. At that time the direction of angular acceleration is what? Okay, particle असा परफॉर्म करतो. पार्टिकलचं स्पीड जर का इन्क्रीज झालं, पार्टिकलचं स्पीड इन्क्रीज झालं तर तिथे अँग्युलर ऍक्सेलरेशन डायरेक्शन कशी असणार आहे, टुवर्ड्स दी डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. आणि पार्टिकल स्पीड डिक्रीज होत असेल, कंटिन्युअसली डिक्रीजेस द स्पीड ऑफ द पार्टिकल, देन द डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन इज अवे फ्रॉम द डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. ओके, ओमेगा बार. कळते का बघा, कन्सेप्ट समजून घ्या. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, आणि याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा पर्सनली मला मेल केला तरी पण चालेल. थँक्यू. आता आपण या बुक मधला पहिला जो प्रॉब्लेम आहे न्यूमेरिकल तो आपण बघणार आहोत, तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ॲक्च्युली त्या बुकमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेलाच आहे, पण आपण तो इन डिटेल जरासं समजून घेऊया. ओके, एक्झाम्पल नंबर 1 पहिला मी रीड करतो, लक्ष द्या. A fan is rotating at 90 rpm. It is then switched off. It stops after 21 revolutions. Calculate the time taken by it to stops, assuming that the friction torque is constant. बघा, या प्रॉब्लेमचा अर्थ समजून घ्या. पहिला प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, काय करायचं आहे समजून घ्या. ओके, एक फॅन आहे आणि तो फॅन सुरुवातीला 90 रिव्होल्यूशन पर मिनिटने फिरत आहे. म्हणजे तो फॅन एका मिनिटाला 90 रिव्होल्यूशन्स कंप्लीट करतो, बरोबर. नंतर तो फॅन स्विच ऑफ केला. स्विच ऑफ केल्यानंतर तो फॅन लगेच स्टॉप होत नाही, थोड्या वेळानंतर तो काय होतो, स्टॉप होतो. ओके, मग तो फॅन स्विच ऑफ केल्यानंतर त्या फॅनचे 21 रिव्होल्यूशन होतात. स्विच ऑफ केल्यानंतर 21 रिव्होल्यूशन होतात आणि मग तो फॅन स्टॉप होतो. ओके, मग काय विचारलंय बघा, कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप्स. स्विच ऑफ केल्यानंतर त्या फॅनला स्टॉप होण्यासाठी किती टाइम लागला तो टाइम काढायचा आहे. ओके, यामध्ये त्या फॅनच्या आतमध्ये मशीन आहे, त्या मशीनमध्ये कुठलाही फ्रिक्शनल फोर्स किंवा टॉर्क नाही आहे किंवा कॉन्स्टंट आहे असं आपण कन्सिडर करूया आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. कळले? तर पहिल्यांदा आपण या प्रॉब्लेममध्ये जे क्वांटिटी दिलेले आहेत ते पहिला लिहून घेऊया. व्हॉट आर द गिवन क्वांटिटीज? फर्स्ट ऑफ ऑल गिवन फॅन रोटेटिंग ॲट 90 rpm म्हणजे 90 रिव्होल्यूशन पर मिनिट. काय दिलेलं आहे? फ्रिक्वेन्सी. सुरुवातीला त्या फॅनची फ्रिक्वेन्सी n इज सिम्बॉल स्टँड्स फॉर फ्रिक्वेन्सी. मी याला n नॉट म्हणतो कारण सुरुवातीला त्याची फ्रिक्वेन्सी काय ते वेगळी असणार आहे. स्विच ऑफ केल्यानंतर मात्र त्याची फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? चेंज होणार आहे. ओके, n नॉट इज इक्वल टू व्हॉट? 90 rpm दिलेलं आहे. ओके, आता हे युनिट जे आहे rpm तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल rps मध्ये. कसं कन्वर्जन करणार? रिव्होल्यूशन पर मिनिटचं रिव्होल्यूशन पर सेकंड मध्ये. कसं करतो आपण? 90 डिवाइडेड बाय 60 rps म्हणून देऊ. 90 डिवाइडेड बाय 60 म्हणजे काय? 1.5 rps. हे तुमचं कन्वर्जन झालं rpm चं rps मध्ये. आणि जेव्हा तो फॅन
या फ्रिक्वेन्सीने रोटेट होत असेल तर तेव्हा त्या फॅनची अँग्युलर वेलोसिटी काय असणार आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय n नॉट. हा फॉर्म्युला कुठून आला, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा अपॉन 2 पाय. नाही माहिती ना, पिरियडिक टाइम 2 पाय अपॉन ओमेगा, फ्रिक्वेन्सी ओमेगा अपॉन 2 पाय. ओके, इथं हा ओमेगा इकडे घेतला मी तर काय 2 पाय n. हाच फॉर्म्युला मी इथे पकडलेला आहे, फक्त ओमेगाला मी ओमेगा नॉट म्हटलेला आहे, फ्रिक्वेन्सीला n नॉट म्हटलेला आहे. ओके, पुट द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी 2 as it is, pi as it is into फ्रिक्वेन्सी किती आहे 1.5. मल्टिप्लिकेशन मी केलं तर काय येते बघा 3 पाय. आणि अँग्युलर वेलोसिटी आहे म्हणजे ते काय असणार आहे, युनिट रेडियन पर सेकंड. रेडियन पर सेकंड. ऑल्सो त्या फॅनचं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. म्हणजे तो फॅन स्विच ऑफ केल्यानंतर त्या फॅननं किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर केलं, थीटा, तो आपल्याला काढायचा आहे. तो थीटा कसा काढणार आपण, इथं जसं बघा डायग्रामॅटिकली. समजा हा फॅनचा एक ब्लेड आहे. ओके, स्विच ऑफ केल्यानंतर तो लगेच थांबणार नाही ना, तो असं रोटेट होणार आहे. ओके, या ब्लेडनं एक रोटेशन कंप्लीट केलं, एक रोटेशन कंप्लीट केलं म्हणजे याचा अर्थ त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू 360 डिग्री. बरोबर ना, एक रोटेशन म्हणजे काय 360 डिग्री. हेच मी रेडियन मध्ये कसं लिहिणार आहे, 2 पाय रेडियन. बरोबर, पाय म्हणजे 180 घ्यायचं आपण, 180 into 2 360. म्हणजे हे झालं तुमचं एक रिव्होल्यूशन साठी इतकं अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2 पाय रेडियन. ओके, म्हणजे एका रिव्होल्यूशन साठी, एका रोटेशन साठी त्या फॅनच्या ब्लेडनं 2 पाय इतका अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. पण इथं मात्र स्विच ऑफ केल्यानंतर तो फॅन एक रिव्होल्यूशन कंप्लीट करून थांबत नाही आहे. तो किती रिव्होल्यूशन कंप्लीट करतो, 21. ओके, त्यामुळे फॉर्म्युला काय आहे थीटाचा, इथं बघा हा फॉर्म्युला आहे. एका रिव्होल्यूशनसाठी 1 into 2 पाय. बरोबर, असं समजा त्या फॅननी 21 रिव्होल्यूशन कंप्लीट केलं आणि मग थांबला तर काय झालं 21 into 2 पाय. ओके, म्हणजे आपण इथं काय करूया बघा, फॉर्म्युलामध्ये इन जनरल फॉर्म्युला n into 2 पाय किंवा 2 पाय n, 2 पाय n, where n is the number of revolutions. किती रिव्होल्यूशन कंप्लीट केला, 21. 2 पाय as it is into 21. ओके, 2 पाय into 21 किती येणार आहे बघा, 42 पाय. आणि थीटा आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे युनिट काय असणार आहे, रेडियन. रॅड किंवा रेडियनचं पूर्ण लिहिलं तरी चालेल. रेडियन थीटा. नाउ using kinematical equations of motion. आता आपण इथं ऑलरेडी आपल्याला माहिती आहे कायनेमॅटिक इक्वेशन्स ऑफ मोशन. लिनियर फॉर्म मध्ये काय असणार आहे, v इक्वल टू u प्लस at, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे आपल्याला लिनियर मोशन मध्ये कायनेमॅटिक इक्वेशन माहिती आहे. इथं मात्र फॅन रोटेट होते म्हणजे मोशन कोणतं आहे, अँग्युलर मोशन. आणि अँग्युलर मोशन मध्ये काय होतं, हेच इक्वेशन्स फक्त सिम्बॉल चेंज होतात, मीनिंग चेंज होतं. v ला सिम्बॉल काय लिहायचं होतं बाळांनो, ओमेगा. लिनियर फायनल वेलोसिटी, फायनल अँग्युलर वेलोसिटी. u ओमेगा नॉट इनिशियल वेलोसिटी, इनिशियल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा नॉट प्लस a ला सिम्बॉल काय लिहायचं होणार आहे, अल्फा t टाइम एज इट इज. ओके, s म्हणजे थीटा म्हणून रिप्लेस, थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट t प्लस 1/2 अल्फा t स्क्वेअर. ओके, आणि तिसरी इक्वेशन काय असणार आहे बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3. बरोबर का. आता यामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना बघा कायनेमॅटिक, फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन आणि
थर्ड कायनेमॅटिक इक्वेशनचा आपण यूज करणार आहोत. पहिल्यांदा मी काय लिहितो, फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन मला मी जसं वेगळ्या फॉर्ममध्ये लिहितोय, तो ओमेगा नॉट मी यासाठी घेतो, काय ओमेगा मायनस ओमेगा नॉट इज इक्वल टू व्हॉट अल्फा टी. देयरफॉर अल्फा इज इक्वल टू व्हॉट, अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी, कॉल्ड इक्वेशन नंबर 1. तर मी काय म्हणतो इक्वेशन नंबर 1. नाउ फ्रॉम कायनेमॅटिकल थर्ड इक्वेशन ओमेगा स्क्वेअर, तो ओमेगा नॉट स्क्वेअर मी या बाजूला घेतोय, मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर ओके इज इक्वल टू काय येणार बघा 2 अल्फा थीटा. आणि therefore अल्फा इज इक्वल टू काय बघा ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर अपॉन 2 थीटा इक्वल 2 थीटा. ठीक, कॉल इक्वेशन नंबर 2. बघा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. कंपॅरिझन करा फ्रॉम इक्वेशन 1 and 2. लेफ्ट साइड सेम आहे, देन राइट साइड आल्सो सेम. therefore from 1 and 2 we get what we get omega minus omega naught divided by t is equal to omega square minus omega naught square divided by 2 theta. ओके, पुढं त्याच्या पुढचे स्टेप बघा मी लिहितोय. कंटिन्यू. पुट द व्हॅल्यूज. आपल्याला हे टी माहिती आहे, टी काढायचं आहे. बाकीची व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे, त्या व्हॅल्यू पुट करायचं आहे. इथं बघा ओमेगा काय असणार आहे, ओमेगा इज द फायनल अँग्युलर वेलोसिटी आणि ओमेगा नॉट काय आहे, इनिशियल अँग्युलर वेलोसिटी. ओमेगा नॉट आपल्याला माहिती आहे बघा, आपण काढलेलंच आहे 3 पाय रेडियन पर सेकंड. आणि फायनली म्हणजे 21 रिव्हॉल्यूशन झाल्यानंतर तो फॅन काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. म्हणजे फायनल अँग्युलर वेलोसिटी काय असणार आहे 0. म्हणून ओमेगाची व्हॅल्यू आपण काय पुट करायचं आहे 0. ओके, सो पुढची व्हॅल्यू ओमेगाची व्हॅल्यू काय पुट केली मी 0 मायनस ओमेगा नॉट किती आहे 3 पाय अपॉन टी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो आहे तसं ठेवणार मी. इकडे बघा ओमेगा स्क्वेअर, ओमेगाची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे 0 स्क्वेअर येणार आहे. 0 मायनस 3 पायचा स्क्वेअर, 3 पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू थीटा पण दिलेला आहे. थीटा कॅल्क्युलेट केलेला बघा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे 42 पाय. म्हणजे इथं काय येणार आहे 42 पाय. ओके, मायनस मायनस कॅन्सल आउट होईल. काय बघा 3 पाय अपॉन टी इज इक्वल टू 3 पाय स्क्वेअर अपॉन 2 इंटू 42 पाय. ओके, पाय पाय कॅन्सल होईल. एरिया अरेंजमेंट करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला फायनल टाइमची व्हॅल्यू काय मिळणार आहे बघा 28 सेकंड. 28 सेकंड. याचाच अर्थ त्या फॅनचं स्विच ऑफ केल्यानंतर तो फॅन 21 रिव्हॉल्यूशन कंप्लीट करून मग थांबणार आहे आणि तेव्हा त्या फॅनला 28 सेकंड इतका वेळ लागणार आहे. ओके, म्हणजे आफ्टर 28 सेकंड that fan will be stopped and it completes 21 revolutions.